उद्या कोजागिरी आहे। संध्याकाळी हा सण केला जातो। इंद्र, चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांचं पूजन करण्याची पूर्वपरंपरा, पूर्वयुगापासून ही पूजा करण्याची ऋषीमुनींची पद्धत। म्हणून आपण एका पाटावर संध्याकाळी तो पाट स्वच्छ धुवून 2 सुपाऱ्या मांडाव्यात, एक लक्ष्मीची, एक इंद्राची। मध्यभागी गोल चंदन उगाळून चंद्राची प्रतिकृती काढावी आणि शेजारी इंद्राचं प्रतीक म्हणून कलश ठेवावा। म्हणजे इंद्र, चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी एका पाटावर त्यांचं प्रतीकं मांडून आपण दूध आटवावं। विशेषतः देशी गाईचं दूध अधिक प्रिय आहे आणि ते दूध आटून 12:15 ते 12:30 रात्री ते चंद्रप्रकाशात 15 मिनिट ठेवावं। का ठेवावं? त्या दिवशी ही स्वर्गीय देवता भूतलावर थोडा वेळासाठी येतात। कोण जागा आहे त्याला कोजागिरी म्हणतात। एरवी 2-2 वाजेपर्यंत लोक जागतात आणि कोजागिरीच्या दिवशी नेमकी त्यांना 10-11 वाजत नाही तर झोपी जातात। हे तुम्ही बारकाईनं अभ्यास करा। यात काय समजायचं ते आपणाला समजलेलं आहे, तपशील न बोलता। परंतु जे भाग्यवंत आणि पुण्यवंत असतील ते मात्र 12:30 पर्यंत जागे राहतील, आटवलेला दुधाचा नैवेद्य दाखवतील। चंद्रप्रकाशात ठेवण्याचं प्रयोजन असं की ऋषीमुनींना त्या काळात चिंता पडली की हे स्वर्गीय दैवत भूतलावर थोडा वेळासाठी येणार, यांचं आपण स्वागत कसं करावं। चिंतातूर झालेल्या ऋषीमुनींना चंद्रानं धीर दिला, ऋषींनो काळजी करू नका, त्यांना जे आवडणारं अमृत आहे स्वर्गातलं ते मी माझ्या किरणांमधून आटवलेल्या दुधात सोडतो म्हणे। म्हणून स्वर्गीय अमृत बनवण्याची हमी चंद्रानं घेतली। चंद्रानं आपल्या शलाकातून, किरणातून चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचं अमृत तयार होतं आणि त्या अमृताचा नैवेद्य दाखवून आपण तो इतरांनी 12:30 वाजेनंतर तो नैवेद्य दाखवल्यावर प्रसाद घ्यायचा असतो। याला कोजागिरी असं म्हणतात। इतकं सोपं आहे। अधिक माहिती आपल्या सर्व ग्रंथांमध्ये, मराठी अस्मितेसह सर्व ग्रंथांमध्ये आलेली आहे आणि विशेषतः भगिनींनी यात विशेष काळजी घ्यावी। दूध आटवते वेळी आपण तिथे जातीनं उभं राहावं, हजर राहावं आणि ते 12:15 नंतर ते दूध नैवेद्याच्या ठिकाणी आणून 12:30ला नैवेद्य आपण दाखवून सर्व कुटुंबियांनी, असलेल्या सदस्यांनी अमृतरूपी तो प्रसाद स्वीकारावा। याला कोजागिरी म्हणतात। उद्याचा कोजागिरी झाला की पुढील 15 दिवस कोणत्या सणाच्या